हॉटेलमध्ये आम्ही सगळं जातोय. मेनू सुद्धा बघू की मेनूमध्ये काय आहे. थंड होतं कालच्या नुसार कमी झालं तरी 30 जाणार मेनू एक आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत त्रिवेणी घाट इथे. आज आपण सकाळी मसुरीवरून चेकआउट करून निघालेलो आणि आलो आहे ऋषिकेशमध्ये. ऋषिकेशमध्ये आपण आल्यावर हॉटेल चेक इन केलं. हॉटेल चेक इनचं तुम्हाला नंतर हॉटेलचे व्ह्यूज दाखवण्यात येतील, कसे रूम्स आहेत काय आहेत. तर तिथून आपण फ्रेश वगैरे होऊन आलो आहे. आता आपण त्रिवेणी घाट इथे आरतीसाठी, त्याचे पण काही व्ह्यूज आम्ही तुम्हाला दाखवू. तर आरतीचा टायमिंग जवळपास 6 ते 6:30च्या दरम्यान चालू होतो. तर काही आरतीचे व्ह्यूज वगैरे दाखवू आम्ही तुम्हाला, काही व्हिडिओज वगैरे दाखवले जातील. तर थोड्या वेळात तुम्ही बघायलाच आरती कशी असते, काय असते, कशी वाईब असते त्या आरतीची. जर माझ्या मागे तुम्ही बघू शकता त्रिवेणी घाटाचा हा व्ह्यू. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे खूप सुंदर असा व्ह्यू झालेला आहे. एकदम असे सूर्याची किरणं पडलेत आणि एवढा वेदर खूप सुंदर आहे. त्यामुळे ह्या दरम्यान इथे येणं आणि गंगा आरती करणं हे खूप मेस्मरायझिंग क्षण आहे. तुम्ही आता बघू शकता माझ्या मागे हा त्रिवेणी घाटाचा व्ह्यू. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आज त्रिवेणी घाट येथे गंगा आरतीसाठी आलो आहोत. तर नुकतीच गंगा आरती संपन्न झाली आहे. तर एक उत्तमरित्या हा कार्यक्रम पूर्ण झाला. एक मस्त वाईब होती. तसंच गंगा आरतीनंतर भजनही उत्तमरित्या इथे सादर झाले. तर आपल्या इथल्या रहिवाशांनी तसंच फॉरेनर्स मंडळींनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप सुंदर एकदम मस्त भक्तिमय वातावरण इथे पाहायला मिळालं.